बोलत असताना काही गोष्टी सांगितल्या होत्या की जे बीडचं पोलीस यंत्रणा आहे या पोलीस यंत्रणामध्ये आकाचं बरंच काही चालतं असा जो काही आरोप केलेला होता। तर त्या अनुषंगाने जे तपासी अधिकारी होते, तपासी अधिकाऱ्यापासून सगळे जे काही होते, तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात होता का, हे देखील त्यामध्ये शंका जी आहे ती अनेकांनी उपस्थित केलेली होती। जसं की आता विरोधी पक्ष नेते त्यांनी देखील उपस्थित केली, अंजली दमानिया यांनी देखील उपस्थित केली होती। त्यामुळे एकंदरीत तपासी यंत्रणामध्ये कुणीतरी वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी काम करत होतं का, अशी जी संशयाची सुई आहे ती 100% उपस्थित होते का। तर असे जे व्हिडिओ आहेत ते समोर आले नाही, विष्णू चाटेचं कार्यालय तपासलं नाही, ज्या कार्यालयातून हा सगळा प्रकार घडला होता ते देखील तपासलं नाही, त्यामुळे ही सुई आणि संशय अशा पद्धतीने येऊ शकतो। सुरेश, मी पुन्हा एकदा विनंती करेन, आता जे आपले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत, त्यांना तुम्ही परत एकदा हा विष्णू चाटेच्या कार्यालयात वाल्मिक कराड येणं आणि त्यानंतर पुन्हा जाणं, किती वाजताची ही घटना, केव्हाची, कोणत्या तारखेची, पुन्हा एकदा नीट समजावून सांगाल का हा व्हिडिओ? संतोष देशमुख हत्ये प्रकरणाच्या अगोदर 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड हे केजमध्ये आले होते आणि केजमध्ये आल्यानंतर विष्णू चाटे यांचं जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आल्यानंतर 10 वाजता जी तक्रारीमध्ये नोंद आहे, 10 वाजता वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत शिंदे यांना फोन केला होता आणि खंडणी मागितली होती अशी तक्रारीमध्ये नमूद आहे। आणि त्याच कालावधीमध्ये विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड होते हा दाखवणारा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून वाल्मिक कराड हे 10 वाजेच्या अगोदर त्या कार्यालयामध्ये जाताना देखील दिसतात आणि 11 11:30च्या नंतर त्या कार्यालयातून बाहेर येताना देखील दिसतात। त्यामुळे वाल्मिक कराड हे केजमध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यांनी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन केला का, तर विष्णू चाटेंनी देखील त्यांच्या जबाबामध्ये सांगितलं होतं की माझ्या फोनवरून कॉल केला होता, याची कबुली देखील त्यांनी दिली होती, खंडणी मागितल्याची देखील कबुली दिली होती। त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायची, या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड दिसतायत, विष्णू चाटे दिसतोय, सुदर्शन घुले आहे, त्याचबरोबर या हे हत्याकांडातील आणि खंडणी प्रकरणात जे इतर आरोपी आहेत ते देखील त्याच बाजूला त्या ठिकाणी फिरताना दिसतात, बोलताना देखील दिसतात। त्यामुळे यांची आणि यांची किती दिवसाची ओळख होती, ही संघटित गुन्हेगारी होती का, या सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वाव मिळतो आणि त्या अनुषंगाने आता तपासी यंत्रणा तपास करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तब्बल 40 ते 45 दिवसानंतर हा व्हिडिओ समोर येतो आणि तो तपासी यंत्रणांना आतापर्यंत का मिळत नाही हा देखील खूप मोठा या प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे आता नेमकं सीआयडी असेल, एसआयटी असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून काही नवीन हे करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि तपास तशा पद्धतीने होणार का हे देखील पाहावं लागेल। तुमचं सुरेश हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की इतक्या उशिराने 45 दिवसांनी हा व्हिडिओ समोर येणं हे अत्यंत खेदकारक आहे। जाणीवपूर्वक वाल्मिक कराडला वाचवलं जात होतं का हा प्रश्न वारंवार यामुळे निर्माण होतो। सुरेश, तुम्ही मागचे 1.5 महिना सलग या बातमीशी जवळून बघताय, या बातमीच्या प्रत्येक धाग्यादोरांना जवळून बघताय। एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पवनचक्की खंडणी प्रकरण, दुसरी महत्त्वाची गोष्ट ही हत्या होणं, तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वाल्मिक कराडचं आधी त्यात फक्त खंडणीपुरतं नाव घेणं आणि चौथं म्हणजे संघटित गुन्हेगारी। या अनुषंगानं वेगानं आणि कडक पावलं उचलायला हवी आहेत। 100% जसं की संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगानं आता जो मोक्का लावण्यात आला वाल्मिक कराडासह इतर जे आरोपी आहेत या 8 आरोपीवरती हा मोक्का लावण्यात आला, 9 आरोपीवरती हा मोक्का लावण्यात आलेला आहे। मात्र त्या अनुषंगाने आता तपास होणं गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो की हे जे सिक्वेन्स आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या होत्या त्यापैकी महत्त्वाची घटना होती 29 तारखेला आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्या ज्या कार्यालयातून खंडणी मागितली होती विष्णू चाटेच्या कार्यालयातला हा व्हिडिओ आहे, त्या कार्यालयाच्या समोरचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्यानंतर 6 तारखेला मारहाणीची घटना घडली होती, जे सोनवणे नावाचा जो काही अशोक सोनवणे नावाचा जो काही सेक्रेटरी होता, गार्ड होता, त्याला मारहाण केली होती आणि मारहाण केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मारहाण करू नका असं म्हणण्यासाठी संतोष देशमुख त्या ठिकाणी 6 डिसेंबरला गेले होते। 6 डिसेंबर नंतर 8 डिसेंबरला जो व्हिडिओ समोर आला होता तो व्हिडिओ देखील समोर आला होता, पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्यांना जामीन देखील झाला त्या आरोपींना। त्यानंतर मात्र 9 तारखेला जे संतोष देशमुख आहेत यांचं अपहरण करण्यात आलं, 3 वाजता अपहरण करण्यात आलं आणि 7 वाजता त्यांची डेड बॉडी आढळली। त्यामुळे या ज्या सगळ्या काही घटनाक्रम आहे या घटनाक्रमामध्ये 29 तारखेचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। 29 तारखेला ज्या दिवशी खंडणी मागितली, खंडणीला विरोध झाला आणि खंडणीला विरोध झाल्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली का असा देखील तपासी अधिकाऱ्यांना संशय आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आता तपास देखील होईल। वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा हा संतोष देशमुख यांची हत्या 9 तारखेला झाल्यानंतर 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तोपर्यंत हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही, तक्रार
कुणी दिली नव्हती, तिथले तपासी अधिकाऱ्यांनी तक्रार का दाखल करून घेतली नाही, हे अनेक प्रश्न उपस्थित झाले। आणि ज्या वेळेस संतोष देशमुख यांचा बळी गेला त्यानंतर 2 दिवस हे तीव्र आंदोलन झाले, रस्ता रोको आंदोलन झालं आणि त्यानंतर 11 तारखेला संध्याकाळी वाल्मिक कराड आणि इतर जे खंडणी बहादर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी हलगर्जीपणा झाला आहे का, पोलीस प्रशासन कोणाला पाठीशी घालत होतं का, इथपासून या प्रकरणाचा पारदर्शी तपास व्हावा आणि तपास यंत्रणा तशा पद्धतीने काम करतील का, हे सगळे जे प्रश्न आहेत ते आज प्रेक्षकांसह जे संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाला देखील पडलेले आहेत। पण सुरेश, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले की कुणालाही आम्ही सोडणार नाही, अभय देणार नाही। अंबादास दानवेंनी तर स्पष्ट आरोप केलाय न्यूज 18 लोकमतवर बोलताना की स्थानिक मंत्री वाल्मिक कराडला वाचवत होता आणि हे सगळ्यांना माहिती होतं। तुम्ही काय सांगाल? राजकीय दबाव होता का या संदर्भामध्ये आपण तसं बोलू शकणार नाही। मात्र ज्या पद्धतीने विरोधी पक्षाचे नेते असतील, इथलचे स्थानिकचे आमदार असतील, सुरेश धसांपासून प्रकाश सोळंकी असतील, संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, त्याचबरोबर इतर जे काही नेते आहेत सर्वांनी अंगुली निर्देश करत असताना इथलच्या सत्ताधारी असलेल्या मंत्र्यांचं काही यामध्ये इंटरफेअर आहे का, दबाव आहे का, असा देखील संशय त्यांनी व्यक्त केलेला होता। त्यामुळे जर एकूण या सगळ्या प्रकरणाचा विषय घेतला तर सुरुवातीला जे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता, परत अंजली दमाने यांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता की अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा 6 तारखेला घडला होता, तो 6 तारखेला जर गुन्हा अॅट्रॉसिटीचा दाखल करून नक्की घेतला गेला सुरेश, काही क्षणासाठी थांबवते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो आहोत। एका बाजूला हे फुटेज विष्णू चाटेच्या कार्यालयातलं, दुसऱ्या बाजूला सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्याच्या गाड्या त्याच्या घराच्या दिशेने निघालेल्या आहेत। सैफ अली खान याला 5 दिवस रुग्णालयात दाखल करून ठेवण्यात आलेलं होतं। शस्त्रक्रिया त्याच्यावर झाली। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत। सुष्मिता, डिस्चार्ज मिळाला सैफ अली खानला? खरंच आपण बघतोय की आताच काही वेळापूर्वी करीना इथून बाहेर पडलेली आहे आणि काही गाड्यांमध्ये आणखीन काही कुटुंबियांची माहिती मिळते आहे। खरं तर या संपूर्ण हल्ल्यानंतर संपूर्ण खान कुटुंबीय जे आहेत हे एकत्र आलेले होते आणि या सकाळी जर आपण बघितलं तर करीना कपूर, त्याचबरोबर शर्मिला टागोर या सर्व कुटुंबियांनी इथे उपस्थिती दर्शवलेली होती। आणि आता आपण बघतोय की सैफ अली खानला डिस्चार्ज सुद्धा या निमित्तानं मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते। नक्की सैफ अली खान याला डिस्चार्ज मिळालेला आहे, त्याची दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील आपल्या संपर्कात आहेत। शर्मिला टागोरचं म्हणजे शर्मिला टागोर स्वतः, करीना कपूर, तिची दोन्ही मुलं आणि इतर सगळे त्याचे कुटुंबीय त्याला घरी घेऊन जाण्याकरता आलेले होते आणि त्यामुळे 4-5 गाड्या आपल्याला एकामागून एक दिसत आहेत। यातल्याच एका गाडीमध्ये सैफ अली खान आहे आणि सैफ अली खानला त्याच्या घरी आता नेलं जात आहे। जबाब त्याचा आधीच नोंदवून घेतला गेलाय की घरी जाऊन नोंदवला जाणार आहे, याविषयी सुद्धा सुस्मिताला विचारूया। सुस्मिता, या हॉस्पिटलमध्ये त्याचा जबाब नोंदवून घेतला गेलाय का अजून जबाब नोंदवायचा आहे सैफचा? जबाब अजूनही नोंदवायचा बाकी आहे। करीना आणि करिश्मा हे आता बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। सैफ अजूनही आतमध्येच असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण सुरक्षेमध्ये अधिक वाढ करण्यात आलेली आहे आणि ही सुरक्षेची वाढ ही स्पष्ट दाखवते की अजून सैफ अली खान हे बाहेर आलेले नाहीये। त्यामुळे या संपूर्ण हॉस्पिटल परिसरामध्ये आपल्याला अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। नक्की आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, सैफ अली खान याला डिस्चार्ज अजून म्हणजे तो अजून हॉस्पिटलमधून बाहेर पडलेला नाही, पण करीना कपूर, करिश्मा कपूर मात्र आपापल्या गाड्या घेऊन रुग्णालयातून बाहेर पडलेले आहेत। जरा सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे, जरा पोलीस यंत्रणा हलताना दिसते, म्हणजे हालचाली वेगवान घडायला लागलेल्या आहेत। कदाचित सैफ अली खान इथून बाहेर पडतील काही वेळामध्ये। सैफ अली खान हा आत्ताच शस्त्रक्रिया झाली असल्या कारणाने लगेचच तो माध्यमांशी बोलेल असं नाही, मात्र जेव्हा हे करीना कपूर आपल्याला दिसते दृश्यांमध्ये, करीना कपूर ही हॉस्पिटलमधून निघतानाची ही दृश्य, करीना कपूर हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली आहे, ती तिच्या घराकडे मार्गस्थ झालेली आहे आणि सैफ अली खान कदाचित काही वेळामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर पडेल, त्याला डिस्चार्ज आज मिळणार आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याशी बोलूया। सुस्मिता, काही कळतंय मग सैफ अली खान सोबत कोण असेल का? तो या गाड्यांमधून गेलाय का अजून तो बाहेर पडायचा आणि घरी निघायचा आहे? खरं तर सैफ अली खान अजून बाहेर पडायचा बाकी आहे। त्यांचे कुटुंबीय जे त्यांच्या भेटीसाठी आलेले होते ते या ठिकाणी बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पुढच्या काही वेळातच सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात येईल आणि
अनुषंगे प्रचंड सुरक्षा सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्की. अजूनही शर्मिला टागोर हॉस्पिटलमध्येच आहे, सैफ अली खान यांच्या सोबतच आहे का ती सुद्धा बाहेर पडताना बघायला मिळाली सुस्मिता? नाही, ते अजून आतमध्येच आहे. अजूनही काही कुटुंबीय त्यांच्या सोबत आतमध्येच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्की नक्की. आपण आपल्या प्रेक्षकांना ही बातमी दाखवूया. खरं तर ही दोन दृश्य आपले प्रेक्षक न्यूज 18 लोकमतच्या टीव्ही स्क्रीनवर बघतायत. एक बीड खंडणी प्रकरणामध्ये खूप धक्कादायक असे व्हिडिओ समोर आलेले आहेत. हे व्हिडिओ अनेक गोष्टी स्पष्ट करणारे आहेत. ज्या दिवशी खंडणीचं प्रकरण घडलं, खंडणीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला, त्या दिवशीचा 29 तारखेचा व्हिडिओ आहे. विष्णू चाटेच्या कार्यालयात येताना वाल्मिक कराड आणि परत जाताना वाल्मिक कराड. 10 ते 12च्या दरम्यान केजमध्ये होता वाल्मिक कराड. आणि दुसरी दृश्य आपण बघतोय, सैफ अली खानला डिस्चार्ज काही क्षणामध्ये मिळेल. करीना कपूर, करिश्मा कपूर हे आपापल्या वाहनाने घराकडे मार्गस्थ झालेले आहेत. शर्मिला टागोर अजून सुद्धा रुग्णालयामध्येच आहेत. सैफ अली खान सुद्धा अजून बाहेर पडलेला नाही असं कळतंय. सैफ अली खान याच्यावर शस्त्रक्रिया 2 करण्यात आल्या. त्याच्या मानेवर आणि पाठीवर खूप मोठ्या प्रमाणात जखमा होत्या आणि त्यामुळे तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असं कळतंय. 2.5 इंच लांबीचा एक चाकूचा तुकडा सुद्धा त्याच्या पाठीतून काढण्यात आला. चोरीच्या उद्देशानं या चोरानं घरात प्रवेश केलेला होता, पण जेव्हा सगळे घरातले लोक पाहिली त्याच्यानंतर त्याने वार केला. स्वतःचा बचाव करून तो पळाला असं तो सांगतोय. आत्ता तरी त्याच्याकडनं माहिती घेतली जाते. रिक्रिएशन सुद्धा या सगळ्या घटनेचं काल रात्री करण्यात आलं होतं. आणि आत्ता आपण लीलावती रुग्णालयातले दृश्य बघतोय. सैफ अली खानला काही क्षणामध्ये डिस्चार्ज मिळेल. सुस्मिता, काय अधिक माहिती देऊ शकशील? रुग्णालयामध्ये हालचाली वाढल्या का? सैफ अली खान याला रुग्णवाहिकेतून सुष्मिताकडनं माहिती घेऊया. काही क्षणासाठी ती आपल्यासोबत उपलब्ध नाही आहे, पण त्याला रुग्णवाहिकेतून घरी सोडलं जातं का तो त्याच्या गाडीने घरी जातो हेही बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला कितपत आराम करायला सांगितलं आहे त्याने, म्हणजे तो त्याच्या गाडीने जाणार आहे का त्याला डॉक्टरांनी रुग्णवाहिकेने जा असं सल्ला दिलेला आहे? हे सगळं आपल्याला काही क्षणामध्ये सुस्मिताकडून कळेल. पण करीना कपूर तिच्या गाडीने घराकडे मार्गस्थ झाली. करिश्मा कपूर तिच्यासोबत होती. शर्मिला टागोर मात्र अजूनसुद्धा लीलावती रुग्णालयात उपस्थित आहेत असं कळतंय. त्याचे अजून काही कुटुंबीय त्याच्यासोबत आहेत आणि काही क्षणामध्ये त्यालाही डिस्चार्ज दिला जाईल असं कळतंय. तो मीडियाशी बोलतो का तो आपल्या मीडियाच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया घरी गेल्यानंतर जारी करतो हे बघणं महत्त्वाचं आहे. पण एका वेळेला न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर तुम्ही 2 दृश्य बघताय. दोन्ही महत्त्वाची दृश्य आहेत. एक तर बीड खंडणी प्रकरणातलं दृश्य आहे, ज्या दिवशी खंडणी मागितली गेली आणि गुन्हा दाखल झाला त्या दिवशीची दृश्य आहे. विष्णू चाटे याच्या कार्यालयात वाल्मिक कराड येताना, केजमध्ये त्याच्या कार्यालयात येताना आणि कार्यालयातून बाहेर पडताना 10 ते 11:30 दरम्यानची सकाळची ही दृश्य. वाल्मिक कराड आपल्याला स्पष्टपणे पिवळ्या रंगाचा शर्टमध्ये दिसतोय. वाल्मिक कराडनेच खंडणीसाठीचा फोन केलेला होता आणि हत्या प्रकरणातले सगळे इतर आरोपी, अगदी सुदर्शन घुले आपल्याला दिसतोय, विष्णू चाटे, तो अजून एक घुले आडनाव असलेला व्यक्ती होता, हे सगळेजण आपल्याला दिसत आहेत या दृश्यांमध्ये. हे बीड खंडणी प्रकरणातला हा व्हिडिओ आहे. येताना आणि जाताना असे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. खूप महत्त्वाचं ठरतील असे हे व्हिडिओ आहेत. वाल्मिक कराड या सगळ्यांशी चांगले घनिष्ठ संबंध होते हेही या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. आणि दुसरी आपण दृश्य बघतोय ती लीलावती रुग्णालयातली आहेत. लीलावती रुग्णालयातून करीना कपूर, करिश्मा कपूर बाहेर पडलेले आहेत. काही क्षणामध्ये सैफ अली खान डिस्चार्ज घेऊन बाहेर पडेल. डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. दोन्ही दृश्य एका वेळेला आपण टीव्ही स्क्रीनवर बघतो. या घडीच्या या सगळ्यात 2 महत्त्वाच्या घडामोडी. आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी बीडमधून ही दृश्य आपल्या समोर येत आहेत. बीडमध्ये जे प्रकरण घडलं, ज्या क्रमाने घडलं, आत्ता आमचे प्रतिनिधी सुरेश आपल्याला सांगत होते. वाल्मिक कराड याच्यावर पहिले 40 दिवस फक्त आणि फक्त खंडणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यासाठीच त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. पण आता
खंडणीनंतर मकोका आणि हत्येचा गुन्हा दाखल करून मकोकाही लावण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये सगळ्या आरोपींवर आता मकोका लावण्यात आलेला आहे। पण इतक्या उशिराने 45 दिवसांनी हे प्रकरण कसं काय समोर आलं, हे व्हिडिओ कसे काय समोर आले, या संदर्भात तपास यंत्रणा कुठे कमी पडल्या हे सगळं बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। या वाल्मिक कराडला आतापर्यंत कोण वाचवत होतं असा जो आरोप सातत्यानं केला जातोय विरोधकांकडून, तोही खरा ठरतोय का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, जो दोषी असेल त्या प्रत्येकावर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। 29 नोव्हेंबर 2024चा हा व्हिडिओ आहे। 29 नोव्हेंबर 2024चा व्हिडिओ ज्या दिवशी खंडणी मागितली गेली, कराड, चाटे, घुले आणि सगळे इतर आरोपी एकत्र दिसतायत, एका फ्रेममध्ये दिसतायत। आरोपी चाटे, हा जो विष्णू चाटे आहे, त्याच्या कार्यालयातला व्हिडिओ समोर आलेला आहे। 29 नोव्हेंबरचा सकाळी 10 ते 11:30 दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। बाहेरच्या कॅमेरामधून हे दृश्य कैद झालेलं आहे। त्याच्या कार्यालयातून बाहेर पडताना आणि कार्यालयात आतमध्ये जाताना दोन्ही ठिकाणी हा वाल्मिक कराड दिसून आलेला आहे। इतके दिवस हे व्हिज्युअल्स का नाही मिळाले, इतके दिवस या विष्णू चाटेच्या कार्यालयातले दृश्य, इमेजेस, CCTV का नाही तपासले गेले, याकडे सुद्धा आता प्रश्न विचारले जात आहेत। चाटेने आवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तुम्हाला वाल्मिक कराड फोन करतील असं त्यांना सांगितलेलं होतं चाटेनं, आणि चाटेनं हे कबूल पण केलेलं आहे पोलिसांकडे। आत्ता मकोका लावल्यानंतर कबूल केलेलं आहे की माझ्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी फोन लावलेला होता। इतक्या सगळ्या गोष्टी उघड स्पष्टपणे आहेत, पण त्याला 45 दिवस लागले। एवढा टाहो विरोधक फोडत होते, एवढा टाहो देशमुख कुटुंबीय फोडत होते की आम्हाला न्याय द्या आणि वाल्मिक कराडच या सगळ्याचा करता धरता येतं। आता हे सिद्ध होतं का, पोलीस हे सिद्ध करतात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। पण वाल्मिक कराड स्पष्टपणे या सगळ्या दृश्यांमध्ये दिसतोय आणि वाल्मिक कराडबरोबर विष्णू चाटेचा भाऊ सुदर्शन घुले हे सगळेच जण आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। आणि या सगळ्यांवर 1-2 नव्हे, जवळजवळ 15, 20, 12, 13 असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आणि संघटित गुन्हेगारीकडे हे प्रकरण अंगुली निर्देश करतं वारंवार, आणि त्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा बसणार का बीडमध्ये हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत या सगळ्या घटना पोहोचतील आणि येत्या काळामध्ये बीडमध्ये संघटित गुन्हेगारी वाढीसच लागणार नाही, या दृष्टीने काय प्रयत्न होतील हे बघणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे। हे 1-2 वर्षात घडलेल्या घटना नाही आहेत, 1-2 वर्ष नव्हे, त्याच्याहून अनेक वर्षांपासून या अशा घटना घडत आलेल्या असणार, पण त्या कधी समोर आल्या नाहीत किंवा त्या जाणीवपूर्वक लपवल्या गेल्या। हे एक प्रकरण मात्र गंभीर आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर या संघटित गुन्हेगारीविषयी वारंवार चर्चा गेली 1.5 महिने आपण ऐकतो आहोत। देशमुख कुटुंब रस्त्यावर उतरलं, जिल्ह्यात जात आहे। त्यांची मुलगी वैभवी, संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय हे वारंवार मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतायत की आम्हाला न्याय द्या, वाल्मिक कराड हाच या सगळ्याचा आका आहे, करता धरता आहे असं पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब म्हणत होतं। पण मग वाल्मिक कराडला कोण वाचवत होतं, फक्त त्याच्यावर खंडणीचा गुन्हा कसा काय दाखल झाला, पहिल्या दिवशीपासून ही सगळी दृश्य, इमेजेस, जे काही चर्चा होत होती त्या दृष्टीने तपास का नाही झाला, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। जे आरोप केले जात आहेत की पोलीस यंत्रणा त्याच्याच सोबत होती, ते खरं आहे का, तपास यंत्रणांमध्ये त्याचे लागेबांधे होते, हे खरं आहे का, हेही विचार करायला लावणारी गोष्ट आहे। आता आपण बघतोय ही नावं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे कळतील की कोण आहे। पहिला तर पिवळ्या रंगातल्या शर्टमधला वाल्मिक कराड हे समजून घ्यायला काय वेळ नाही लागत आहे, तो वाल्मिक कराड आहे। कृष्ण आंधळे जो सर्कल केलेला आपल्याला दिसतोय तो कृष्ण आंधळे, आणि कृष्ण आंधळे अजून ताब्यात आलेला नाहीये। बघा आता 4 नावं आम्ही तुम्हाला दाखवतो, वाल्मिक कराड, बाळाजी तांदळे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले। या सगळ्यांना पकडलं गेलेलं आहे। एकूण 7 आरोपी आहेत। ही दृश्य, हा पहिला पिवळ्या रंगातल्या शर्टला वाल्मिक कराड,
बालाजी तांदळे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. कुणाचं ऑफिस होतं? विष्णू चाटेचं ऑफिस होतं. 10 वाजताच्या दरम्यान सकाळी ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशी वाल्मिक कराड केजला होता आणि विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये होता, हे स्पष्ट होतं या दृश्यांमधून. त्यानंतर आवादा कंपनीकडे खंडणीसाठी फोन केला. त्यात सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे, हा जो विष्णू चाटे आहे त्याने हे स्पष्ट केलंय आपल्या जबाबात की वाल्मिक कराड यांनी माझ्या फोनवरून तो फोन लावला आणि खंडणी मागितली. ही ती सगळी दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये वाल्मिक कराड या सगळ्यांसोबत होता हे स्पष्ट होत आहे. या सगळ्यांवर आधी मकोका लागला हत्या प्रकरणासंदर्भातला. आता हा जो गोल केलेला आहे, हा गोल केलेला जो चेहरा आम्ही तुम्हाला दाखवतोय तो आहे कृष्णा आंधळेचा, ज्याला अजून पकडलं गेलेलं नाही. बघा 45 दिवस झालेत, अजून या कृष्णा आंधळेला पकडलं गेलेलं नाहीये. बाकी एकूण 7 आरोपी आणि लोकेशन सांगितलं तो सोनावणे 8वा आरोपी या सगळ्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. बालाजी तांदळे आपल्याला दृश्यात दिसतोय, सुदर्शन घुले दिसतोय. हा जरा लेमन कलरचा जो शर्ट आहे त्याच्यामध्ये हा सुदर्शन घुले आहे. हे सगळेजण एकत्र होते ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशीची, त्या क्षणाची ती दृश्य आहेत.